इमर्जन्सी डिपार्टमेंटमध्ये 2 डायबिटीजचे पेशंट आले. पहिल्याला डीके आहे आणि दुसरा ओपीडीमध्ये HbA1c 9.5 घेऊन आला. दोघांना इन्सुलिन लागणार आहे. पण डॉक्टर एका रुग्णाला रेग्युलर इन्सुलिन IV देतात आणि दुसऱ्याला ग्लार्जिनिन रात्री लिहून देतात. दोघांना इन्सुलिनच आहे. मग इतका मोठा फरक का? याचं उत्तर समजलं तर इन्सुलिन आयुष्यभर विसरणार नाही. इन्सुलिन म्हणजे फक्त एक इंजेक्शन नाही, तो 4 वेगवेगळ्या फार्माकोकायनेटिक प्रोफाइलची फॅमिली आहे. फर्स्ट इज अ रॅपिड ॲक्टिंग इन्सुलिन. एक्झाम्पल्स आर लिस्प्रो, ॲस्पार्ट, ग्लुनिसिन. हे जेवणानंतरची शुगर कंट्रोल ठेवतात आणि फास्ट ऑनसेट असतो आणि अर्ली पीक असतो. सेकंड इज अ शॉर्ट ॲक्टिंग इन्सुलिन. याला रेग्युलर इन्सुलिन असे म्हणतात. IV देता येणारा एकमेव इन्सुलिन आहे. हा DKA आणि हायपर कॅलेमध्ये लाईफ सेव्हिंग काम करतो. थर्ड इज अ इंटरमिडिएट ॲक्टिंग इन्सुलिन, दॅट इज कॉल्ड एज NPH इन्सुलिन. हा बेझल कव्हरेज देतो किंवा प्रोनाऊन्स्ड पीक असल्यामुळे नॉक्च्युरल हायपोग्लायसेमियाचा धोका कमी असतो. नेक्स्ट इज अ लॉंग ॲक्टिंग इन्सुलिन, दॅट इज अ ग्लार्जिनिन, डेटिमिर आणि डिग्लुडिक. दीज आर द एक्झाम्पल. पीकलेस किंवा नियर पीकलेस ॲक्शन असते. हा स्टेबल 24 to 48 पर्यंत बेसल इन्सुलिनचं काम करतो. अँड नॉक्च्युरल दॅट इज अ हायपोग्लायसेमियाचा कमी असतो. इन्सुलिन निवडताना ब्लड शुगर नाही तर पेशंटची लाईफस्टाईल, मील, फास्टिंग शुगर आणि पोस्ट मील शुगर आणि क्लिनिकल कंडिशन महत्त्वाची असते. रिमेंबर, रेग्युलर इन्सुलिन इज इक्वल टू IV इन्सुलिन. गार्जिनिन डू नॉट मिक्स विथ द अदर इन्सुलिन आणि डिग्लुडेक इज इक्वल टू अल्ट्रा लॉंग ॲक्टिंग, दॅट इज अ 40 to 48 hours. आता इंट्रोडक्शन झालं. आता सुरू होणार आहे इन्सुलिनची मास्टर क्लास. पुढच्या रीलमध्ये समजून घेऊयात रॅपिड ॲक्टिंग इन्सुलिनबद्दल. लिस्प्रो, ॲस्पार्ट आणि ग्लुलिसिन इतक्या वेगाने काम कशा करतात. फॉलो डॉक्टर अतुल जीनियस अकॅडमी. डोंट मेमराइज इन्सुलिन, मास्टर द फार्मॅकोलॉजी बिहाइंड इट.